आणि यासोबत माझ्या एवढ्या लाडक्या बहिणी आहेत. मैं शिवराज जी आपको आश्वस्त करना चाहता हूं, आम्ही मागच्या 2 वर्षामध्ये 50 लाख लाडक्या बहिणींना लखपती दीदी केलाय. पण 50 लाखांवर आम्ही थांबणार नाही. माझ्या 1 कोटी बहिणी लखपती दीदी होतील आणि त्या खऱ्या अर्थानं आमच्या अर्थव्यवस्थेचं संचालन करतील. आणि खरं म्हणजे मोदीजींनी हे ओळखलं, 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करायची असेल तर केवळ भावांच्या भरोश्यावर होऊ शकत नाही. ती करायची असेल तर बहिणींनाच या ठिकाणी अर्थव्यवस्थेमध्ये आणावं लागेल. आणि आता बहिणी उतरल्या तर 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था देशाची पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास देखील मी व्यक्त करतो. बंधू भगिनींनो, आज जगामध्ये मोठं संकट आहे. या संकटाच्या काळामध्ये मोदीजींनी काही अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त केलेल्या आहेत. जसं आम्ही सांगितलं, हा येत्या 6 महिन्यातला आमचा शेवटचा मोठा कार्यक्रम असेल. आता मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन आम्ही करणार नाही. बंधू भगिनींनो, लक्षात घ्या, मोदीजी या ठिकाणी जे सांगतायत ते देशहिताकरता सांगतायत. आज आपण जर बघितलं तर जगभरामध्ये इंधनाच्या किमतीत किती वाढ झाली. अमेरिकेमध्ये 51% वाढ आहे, ब्रिटनमध्ये 22% वाढ आहे, फ्रान्समध्ये 25% वाढ आहे, जपानमध्ये 35% वाढ आहे, जर्मनीत 27% वाढ आहे, इस्रायलमध्ये 30% वाढ आहे, दक्षिण कोरियात 30% वाढ आहे, इटलीमध्ये 30% वाढ आहे, सिंगापूरमध्ये 30% वाढ आहे, पाकिस्तान सारख्या देशात 200% वाढ आहे. आणि आमच्याकडे मात्र मोदीजींनी मात्र 3.5% वाढ या ठिकाणी केलेली आहे. आणि ती देखील आता इतके दिवस तर ती वाढ त्यांनी होऊ दिली नाही. बंधू भगिनींनो, ज्यावेळी देश संकटामध्ये असतो, ज्यावेळी जगावर संकट असतं, अशा काळामध्ये माननीय प्रधानमंत्री महोदयांनी जर काही अपेक्षा व्यक्त केल्या, आपापल्या परीने आपण त्या अपेक्षेकृत काम करणं ही आपली जबाबदारी आहे. बंधू भगिनींनो, आपण देशभक्त आहोत आणि देशभक्ती ही अशा परिस्थितीमध्ये आपण किती देशाकरता त्याग करू शकतो याच्यावर अवलंबून असते. आणि फार मोठा त्याग हा काही मोदीजींनी अपेक्षितच केला नाही. या ठिकाणी परकीय चलन वाचवण्याकरता सोन्याची खरेदी नका करू, 6 महिने हे आपल्याला सांगितलेलं आहे. इंधन जेवढं वाचवता येईल तेवढं इंधन वाचवा हे आपल्याला सांगितलेलं आहे. आणि त्याकरता वेगवेगळ्या उपाययोजना आपल्याला सांगितलेल्या आहेत. अनिर्बद्ध पद्धतीनं खतांचा उपयोग करू नका हे आपल्याला सांगितलेलं आहे. या सगळ्या गोष्टी या करण्यासारख्या आहेत. आपण हे करू शकतो. केवळ 6 महिने करायचं आहे. 6 महिन्यामध्ये विश्वाची घडी चांगली झाली की या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आपल्याला पडणार नाही. मला विश्वास आहे प्रत्येक देशभक्त भारतीय, आणि हा महाराष्ट्र तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे.